छान वाटतंय ना. खूप जास्त. इथे या. अरे पती परमेश्वर. बाप रे. आयुष्यामध्ये मी आतापर्यंत फक्त एकदाच साबुदाण्याची खिचडी गरम बनवली पाण्यात आहे. साबुदाणा भिजवून घातला होता. सगळ्यात पहिले माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. सेकंड थिंग, सकाळी उठून मी झाली रेडी पूर्ण, बघू शकता तुम्ही. आणि अभि अजून झोपलेलाच आहे. सो आपण सगळ्यात पहिले जाऊन अभिला उठवणार. आणि लग्नानंतर पहिल्यांदा मी असं सकाळी उठून एवढी छान रेडी होऊन अभिला उठवायला जाते. सो ऑफकोर्स त्याची रिॲक्शन आपण आता कॅप्चर करणार आहोत. सो इथे झोपलाय अभि, बघा कसा झोपलाय चांगलाच. सगळ्यात पहिले आपण कर्टन्स ओपन करून घेऊ. आहो 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 आहो, मी उठून रेडी झालीये. उठणार नाही मी, केव्हाची उठलीये, रेडी पण झालीये. 8 वाजले. येस अभि, खरंच 8 वाजले. माझा फोन बघितला असं. आज काय रात्री काय बोलणं झालं? उठा 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 उठा. सक्सेसफुली आपण अभिला उठवलेलं आहे. पण ऊन पडलंय आज, आषाढी एकादशी आहे, आपल्याला आवरायचंय. मला वाटतं 6 वाजता सुटते एवढं आवरलं. 6:30 हेच ऐकायचं होतं म्हणून मी रेडी झालेलो. गाईज बघा हे महाशय. सकाळी सकाळी 8 वाजले रे. 8 वाजता कोण उठवतो? स्वतः 6:30 वाजता उठली काय एवढं म्हणजे. आषाढी एकादशी आज. अरे हो ठीक आहे, पण आपण उठलो असतो ना 9 वाजता, गेलो असतो निवांत सगळं प्लॅन. आज लवकर उठायचं असतं. आणि त्याच्यातल्या त्याच्यात मी झोपेतून उठून दाखवतोय की माझा चेहरा, त्यात तू एवढं मस्त आवरून मस्त तुझा चेहरा एवढा चांगला दिसतोय, त्यात माझा असा. त्यांना दाखवते ना मी किती संस्कारी आहेत. मी लवकर उठून अंघोळ करून हेअर वॉश करून रेडी झालेत आणि हा अजून झोपलेला. सगळ्यात पहिले फुलं आणायला जायचे, फुलं किंवा ऑर्डर कर, काही पण कर, पण मला फुलं पाहिजे पूजेला. आम्ही पूजा करतो ते पण आपण बायगन. उठल्या खायचं. अरे तर आज उपवास आहे, उठल्या खायचं. खिचडी खा, पण पहिली पूजा करायची आणि पूजेनंतर खिचडी खायची आपल्याला. नंतर वी विल प्लॅन. आपण एक काम करू, त्याच्यानंतर आपण मंदिरात जाऊ. हो जाऊ. तर गाईज अशी आमची आज आयटरनरी दिवसाची, आणि आम्ही हे असं प्लॅन करणार आहे आज. आणि सगळं काही तुमच्यासोबत शेअर करतो. तर वैष्णवीची मस्त खिचडी बनवण्याची तयारी चालू आहे. वैष्णवी कोणता युट्यूब ब्लॉग फॉलो केलाय आज खिचडी बनवण्याच्या रेसिपीसाठी? माहित नाही मला कोणती रेसिपी. घरी किती कॉल केले मला खिचडी बनवतो शिकवा? नाही केला, एक पण नाही केला. खरं सांग की आयुष्यात किती वेळा खिचडी बनवते? आयुष्यामध्ये मी आतापर्यंत फक्त एकदाच साबुदाण्याची खिचडी बनवली. गरम पाण्यात साबुदाणा भिजवून घातला होता माझ्या माहितीनुसार, आणि त्याचा दगड झाला होता यार. बस कालच आईने इन्स्ट्रक्शन दिले, मी ऐकलं फोनवरती. गाईस काय झालं होतं, मला खिचडी बनवता येत नव्हती आणि मी ना साबुदाणा भिजत घालण्याचे विसरले होते. लास्ट टाइम जी एकादशी होती तेव्हा तर आई मला बोललं गरम पाण्यात घाल. आता गरम पाणी म्हणजे मी कोमट घ्यायचं ना, मी डिरेक्टलीच गरम पाणी घेतलं. पाण्यात साबुदाणा भिजवून घातला, विचार करा तुम्ही. अरे मग मी नाही बनवलेली, ती फर्स्ट खिचडी होती. आणि आता लेटेस्ट वटपौर्णिमेच्या वेळेस आईंनी बनवली तेव्हा मी बघितली होती. आणि आता मी एक रेसिपी फॉलो करते युट्यूबवर, ना माहित नाही आता छान तर बनेल मला असं वाटतंय. नाही तसं मी सेफ साईड मला घेऊन आलोय माझ्या फराळाच्या उपवासाच्या. सेफ साईड थांबा मी दाखवते. ही बनते खिचडी, इथे आहे स्वीट पोटॅटो बनवायची, अजून शेंगदाण्याची रशी, आणि इकडे या इकडे या, हे बनाना नंतर हे चिप्स. अरे तर मग समजा तू खिचडी नाही बनवली, हे नायलॉन चिवडा, हा चिप्स, त्याच्यामध्ये दही, आणि हे सगळं खाल्ल्यानंतर हा म्हणतोय की मला उपवास. उपवासाच्या दिवशी उपवासाच्या सुद्धा गोष्टी खायच्या असतात असं नसतं. उपवास म्हणजे उपवास पकडायचा असतो, फास्टिंग करायची असते, थोडंसं खायचं असतं आणि उपाशी राहायचं असतं. नायलॉन चिवडा खातो का, किंवा कधी उपवासाचा चिवडा खातो का? नाही, उपवासाचा चिवडा कधी असतो? उपवासाच्या दिवशी असतो ना, त्या दिवशी आपण सगळं खाऊ शकतो. म्हणजे फक्त नावाला उपवास, एवढं सगळं खायचं आणि मला उपवास आहे. अरे तो ऑब्विसली काही पण आहे, काही पण उपवास आहे, काही पण. मी तर बघ एवढीशी खिचडी खाणार आहे, एक बनाना खाणार आहे, दॅट्स इट. पूर्ण दिवस तशीच राहणार. बघू आपण, मी खाताना बघू तुझ्या तोंडाला किती पाणी सुटतं. बघ सुटलं तरी मी नाही खाणार. हा बघू ना. बघ साबुदाणा भिजलाय का? हो हे बघा छान भिजलाय. गाईज बघू शकता. मोका आहे का? हो येस, हे बघा. वाव नाईस. पहिली स्टेप तर तू पार केली सक्सेसफुली. बघू आपण पुढची स्टेप कशी पार करतेस. करेल मी, देव शक्ती देव. करेल मी.
तू आवरून घे फक्त, मी पटपट हो बनवते ठीक आहे आता. चालेल. चलो. सो फायनली थोडासा कलर तर आलाय खिचडीला, म्हणजे तसं युट्यूब मध्ये बघितलेल्या इमेज सारखा. त्याच्यामुळे बनवली. हा तेच ते अजून बनवली. अजून बनतीये म्हणजे तशी. येस, बघू आता टेस्टला कशी होतीये. छान आहे. हा ते कळलं, लगेच ते समजतंय. कळलंच. समजतं दिसायला आहे. दिसायला तर 5 out of 5. हे बघ, दाखव 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 दाखव. दाखवली की एकदा. पहिली खिचडी जरी बिघडली तर काय झालं, दुसरी तर छान बनवली. हा चांगली तर दिसतीये. बघू आता टेस्ट करून कसं. सो फायनली गाईज माझं पण आवरलंय आता, आणि वैष्णवीची पण आता पूजा वगैरे राहिली फक्त. त्याच्यानंतर आम्ही आता जेवण करायला घेणारच आहे. त्यानंतर आपण टेस्ट करून बघू खिचडी झाली कशी फक्त. ऍक्च्युली काय तुझं 2 शब्दात व्यक्त कर बनवताना कसं. दही उघडत नाहीये. दही उघडत नाहीये गाईज. होईल होईल, स्ट्रगल होईल. झालं, प्रयत्नांती परमेश्वर. फक्त आता काय बाकी आपलं, पूजा बाकी आहे, पण ते रिपीट होत आहे. आणि वैष्णवी निवद बनवते, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर ना चिप्स पण दे देवाला, तर घे ना. आपण जे जे खाणार आहे ते. सगळ्या गोष्टी घे ना. हे बघा गाईज, वैष्णवीने किती छान पूजा केली आज पूर्ण आमच्या काय म्हणतात त्याला, देवघराची. आमचं खूप छोटूस देवघर आहे, पण खूप छान आहे. घरचं खूप छान आहे आमचं. हा घरचं खूप छान आहे. आता इथं हे ऍडजस्टमेंट वालं देवघर आहे थोडस, येस. पण ठीक आहे. सो कसे वाटतंय आमचे देव. बाकी सगळं झालंय, उरकलंय. येस, पूजा झाली आहे, नैवेद्य पण ठेवून झालाय. आता अभिच्या पेट पूजा करायची अभिला. खूप भूक लागली गाईज आम्हाला. आम्ही उठलो खूप लवकर आहे, पण आवरता खूप टाइम निघून जातो. ठीक आहे, आज सुट्टी असल्यामुळं एवढं काही वाटत नाहीये. चालू आहे हळूहळू आमचं निवांत. पहिले मला पडून घेऊ दे, मग तू पडशील. बापरे, तू रांगोळी वगैरे पण काढली आहे? हा, काय मशीननी काढली का? आपल्याकडे काही यंत्र आहे का त्याचं? हाताने काढली. हाताने काढली तू? अरे काय विशेष आहे रांगोळीचं. अच्छा, तू मॅचिंग मध्ये रांगोळी काढली का? येस, मला मॅचिंग केलं मी रांगोळीला. सही आहे. सद्बुद्धी दे देवा, मला सद्बुद्धी दे. ऑलरेडी खूप जास्त आहे. आली. ठीक आहे, चल ना, उरक ना लवकर, आता भूक लागली खूप जास्त. इथे या. पती अरे. परमेश्वर. बापरे, माझं बँगल अडकताय सगळ्या बांगड्यांमध्ये, साडीमध्ये. काय आशीर्वाद पाहिजे तुला बालिके? द्या काहीतरी करा. दादा, जॉईन तर करा, पाय जॉईन तर करा. पहिले आशीर्वाद सांग, काय पाहिजे तुला? काही पण द्या, असा आशीर्वाद काही पण देऊ शकतो. ठीक आहे, तू तुझ्या नवऱ्याला खूप कमी त्रास द्यावा, तुझ्या नवऱ्याला तू चांगलं चांगलं खाऊ घालावा, तुझ्या हा नवऱ्याला तू खूप आशीर्वाद नाही झाला, हे माझ्या आयुष्यात तू कष्ट तुझ्या झालं. नवऱ्याची लवकर खूप या. काळजी घ्यावा. हे आज तुझा मला जॉईन तर करा पाय. आज माझा- जॉईन असे जॉईन अरे करा. कधी दिला नाही आयुष्यात आशीर्वाद, मी तरी काय करू? छान वाटत असेल ना तुला खूप. तुम्हाला खूप दिलेल्या आशीर्वादाची फक्त काय अंमलबजावणी असते. अंमलबजावणी करा. तुमच्या नवऱ्याला खूप खुश ठेवा. आज माझा आशीर्वाद. ठेवतोच म्हणावा, फक्त नवऱ्याने ठेवत नाही. ठीक आहे, चला जेवण करून घेऊ आता. येस, आता आम्ही छान असं उपवास खिचडी खातो. गाईज, मी फक्त 10 मिनिटं खाली जाऊन आलो आता, आणि वैष्णवीने पूर्ण जेवायचं ताट रेडी करून ठेवलंय. आणि हे बघा किती छान बनवलंय सगळ्या गोष्टी तिने. त्यातल्या अर्ध्या गोष्टी तशा मीच आणल्या, पण खिचडी खूप छान दिसते. संध्याकाळी वेगळा मेनू असणार आहे. संध्याकाळी काय बनवणार तू? स्वीट पोटॅटो आणि शेंगदाण्याची रशी विथ साबुदाण्याची खीर. वाव, मला छान वाटते. माझी बायको आहे. तू असं रोज बनवत जा. आपण ना एक काम करू, आठवड्यातून अजून एक उपवास पकडत जाऊ आपण. हा ना? हो. वा, पण तुला लवकर उठायला लागेल आठवड्यातून एकदा, चालेल का? हा ठीक आहे, एखाद दिवशी चालून जाईल ना. एवढं चांगलं खायला भेटतं, एवढं चांगलं मस्त साडी घालून येते सकाळी सकाळी उठवायला. अजून काय पाहिजे आयुष्यात? चल घे खाऊन आता, आम्ही खातो काही. टेस्ट तर कर. खिचडी इज द मेन गोष्ट जी टेस्ट करायची आहे. छान बनवली, खरंच छान बनवली तुझ्या सेकंड ट्रायलच्या मानाने. म्हणजे सेकंड ट्रायलच्या मानाने म्हणजे खरंच छान बनवली. ऍक्च्युली आईसारखी बनवली खरंच. हा, खरंच बनवली. हा, थँक्यू. चल तू पण खाऊन घे आता. आषाढी एकादशीच्या खूप शुभेच्छा तुला. धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिलाय माहिती का?
चांगलं झालं ना मग. पण चलो हे guys. हे नाही टाकायचं आपल्याला बी. हा, ठीक तू आहे. नव्हतं बोलायला पाहिजे, तुम्ही पुन्हा करते आता तुला. आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू. सो हाय, दर्शन करून आम्ही आत्ताच बसलोय. आम्हाला दुपारी जायचं होतं, आमचं आवडल्यानंतर पण खूप जास्त पाऊस सुरू होता आणि म्हटलं आता की पाऊस थांबलाय तर मग चला थोड्या वेळ आता जाऊ. पण खूप पाऊस चालू आहे तरी पण आम्ही आलो आता. पण तरी यायचं होतं आज आणि आलोच. मग दर्शन झाल्यानंतर ऍक्च्युली आम्हाला मग विठ्ठल मंदिरात जायचं होतं पण पावसामुळे आम्हाला लांब जाताच येत नाहीये, त्याच्यामुळे आम्ही आता जवळच्याच इथं गणेश मंदिरात आलोय. आम्हाला इथं सुवर्णमुखी गणेश मंदिर खूप जवळ आहे आम्हाला इथं. आम्ही तिथं आलोय आता दर्शन घेतलं आणि आता इथं जरा निवांत बसलोय. काय सांगितलं मग तू देवाकडे? ते जर सांगितलं तर ते पूर्ण होत नाही ना, नाही तर मी तुला सगळं सांगितलं तसं पण. माझ्याच बद्दल मागितलं असेल. हा, ते बघू आता. तू काय मागितलं? मी काही नाही मागितलं, तुलाच मागितलं. नाही बाबा, चांगली गोष्ट आहे. तेव्हा काहीतरी असं काहीतरी ट्रिक कर म्हणा, नाही का, असं काहीतरी की शॉपिंग बिपिंग कमी होऊ दे. कसली शॉपिंग हे काय काय रोज 5 दिवसभरात काही 4 ऑर्डर आल्या नवीन ऑनलाईनच्या काहीतरी. हा, तुला माहिती का, असं बोलतात की मनापासून इच्छा मागितली ना तर ती कम्प्लीट होते. बात तो सही है. मग तू काय मागितलं? की आमचा कुठला तरी एक ब्लॉग ट्रेंडिंगला जाऊ दे. ते नाही होत कधी. 150 सबस्क्रायबर वर काय एक्सपेक्ट. ठीक आहे, सॉरी, 160 झाले आता. पण मी असं नाही बोलली ना की आजच, इन फ्युचर कधी पण नाही ट्रेंडिंग तर ऍटलिस्ट की हा आम्हाला लोक रिकॉग्नाइज करताय ऍटलिस्ट की हा हे तेच आहे. हा, ते तर होईलच तरी बघू आता. आपल्याला तेवढं कंटिन्युएशन लागेल रे. करू की हा, तर करूच की, मी कुठे नाही म्हणतोय. काहीच आज पूर्ण दिवस सांगतो, पूर्ण दिवस आम्ही रील आणि पूर्ण व्लॉग्स मध्ये दिलाय, म्हणजे कंटिन्यू शूट करतो दिवसभरामध्ये आज. ठीक आहे, म्हणजे रेस्ट पण केला, असं नाही की रेस्ट हा, नाही रेस्ट केला. पाऊस आल्यामुळे थोडा रेस्ट झाला, ती गोष्ट वेगळी. आम्हाला खाली नाही येता आलं, आम्हाला कुठं जाता नाही आलं, त्याच्यामुळं ठीक आहे, तेवढं टाइम भेटून गेला आम्हाला. पण आता हा बोल, मी मंदिरात छान वाटतंय ना. म्हणजे इथं आल्यानंतर जो पीस भेटतो ना तो कुठेच गेल्यानंतर नाही भेटत, मला एवढं माहिती आहे. खूप जास्त छान वाटतं. चलो, आता परत पाऊस सुरू झालाय, आम्हाला परत भिजतच जायला लागणार असं वाटतंय. पण असं मी ऑब्झर्व केलं, दर प्रत्येक एकादशीला पाऊस येतो म्हणजे येतोच. हो, हा, ही गोष्ट खरंच, म्हणजे माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये, म्हणजे जुने लोक आधी म्हणायचे की एकादशी आहे पाऊस पडतोय, पण ही गोष्ट खरंच का माहिती कसं काय एवढी खरी आहे की प्रत्येक एकादशीला गावाकडे असो किंवा पुण्याला असो नाही, जर पाऊस पडतो म्हणजे पडतो. असं कधी झालंच नाही की एखादी एकादशी, आषाढी एकादशी गेली आणि तिथे पाऊस नाही पडला म्हणजे. आणि तू हे पण ऑब्झर्व कर की जेव्हा दिंडी पुण्यामध्ये येणार होती तेव्हा खूप जास्त पाऊस होता, पण जेव्हा ऍक्च्युअली दिंडी आली तर डिरेक्टली 4 ते 5 दिवस पाऊस डायरेक्टली हा, गायब. तेव्हा काहीच झालं होतं, बरोबर. पाऊस पण नव्हता, म्हणजे आहे कनेक्शन काहीतरी. ठीक आहे गाईज, आज आता आम्ही जातो परत घरी आणि त्याच्यानंतर ना वैष्णवी अजून थोडेसे काही फूड आयटम्स बनवणार उपवासाचे, तर आम्ही update करतो. हे उपवाससाठी अरे, तर उपवाससाठी ऑब्व्हियसली एवढं सगळं मटेरियल आपण आणून ठेवलंय, आता उपवास आहे तर थोडं करू. तेच ना, उपवास. गाईज, संध्याकाळचे 9:30 वाजलेत आणि वैष्णवीने खूप जास्त छान अशी पद्धतीने खिचडी, रताळे, अजून चिवडा, पापड्या तळल्या मेन म्हणजे, आणि शेंगदाण्याची रस्सी बनवली आहे. आणि मी आत्ताच खिचडी टेस्ट करून पण बघितली, जी खूपच छान झाली आहे. सकाळच्या पेक्षाही आत्ता जास्त छान झाली आहे. तुम्हाला एकदा दाखवतो मी जे पण आहे आम्ही आता खाणार आहे, जो की आम्ही सकाळ एवढं सगळं खाल्ल्यानंतर उपवास कंप्लीट होणार आहे ना गाईज, लक्षात ठेवा. उपवास होता आज आमचा, उपवास. अरे तर ठीक आहे ना, म्हणजे थोडंसं उपवासाचे काय काय खायचं असतं ते आपण थोडं प्रॅक्टिस करून घेतली ना. हो, चांगलं आहे. आम्ही हा ब्लॉग इथेच एंड करतो. सो आमचा आषाढी एकादशीचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. हां, तेच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर ना त्याच्यावर एक बेल आयकन असतो, तो पण दाबा. अजून आमची रील सगळ्या व्हॉट्सअपमध्ये शेअर करा, इंस्टाग्रामवर शेअर करा, व्हायरल करा. नाही, माझ्यासाठी फक्त सबस्क्राईबच करा, तेवढंच इनफ आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट टार्गेट ठेवू. आपण नेक्स्ट ब्लॉगपर्यंत आपले 170 झाले. ऍटलीस्ट 170 झाले पाहिजे आपले. आपण लोक नाही का 1 मिलियनच्या स्पीडने वाढतात, आपण 10,000च्या स्पीडने वाढू आपण. थेंबे थेंबे तळे साचे. आपण हळूहळू ग्रोथ करू, नाही का, म्हणजे